आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी ओंकार आणि स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। सर्वप्रथम ठळक घडामोडींवर। नवलाईने नटलेले हिरवाईचे देणे हे सूचनाच्या मांगल्याचे देणे, मानवतेच्या दृष्टिकोनातून पॅलेस्टाईनला भारताची मदत, लाचखोर शिक्षणाधिकारी ललतवाड लोकायुक्तांच्या जाळ्यात, वडगाव भागात दुर्गामाता दौडीने उत्साह संचारला, मनपाची उद्याची बैठक वादळी ठरण्याची चिन्हे, महानगरपालिकेची मराठी फलकावर वक्रदृष्टी, कणबर्गीत भूखंडासाठी फेब्रुवारीत अर्ज करण्याची सुविधा, महाराष्ट्राच्या निर्णयाची कर्नाटकला पोटदुखी, आदिशक्ती महिला मंडळातर्फे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न, अतिवाढीत शेतकऱ्यांच्या अभिनव पद्धतीने आंदोलन। अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध। वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल। ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज, सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती। नियमित वाचा, स्मार्ट व्हा। आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। आपल्या सभोवतीच्या निसर्गामध्ये डोळ्यात सदैव दृष्टीस पडणारा आणि आपल्या जीवनामध्ये समृद्धीचे प्रतीक असणारा हिरवा रंग म्हणजे ते ईश्वराचे देणे। त्याचसोबत मांगल्याचे प्रतीक मानले जाणारे हे निसर्ग समृद्ध देणे आहे। अनेक छटांनी समृद्ध असणाऱ्या हिरव्या रंगाचा महिमा काय वर्णावा। रोज आपल्या दैनंदिन आहारापासून याचे महत्त्व अधोरेखित होते, तर अगदी आपल्या प्रत्येक सांस्कृतिक जीवनामध्ये घटकांमध्ये हिरव्या रंगाचे वैशिष्ट्य खूप महत्त्वाचे आहे। स्मार्ट न्यूज नवरात्री क्वीन स्पर्धेचा सोहळा आता ऐन बहरात पोहोचला आहे। आपले छायाचित्र आणि व्हिडिओ पाठवून महिला वर्गाने या कल्पक उपक्रमाला आपले पाठबळ दिले। अनेक महिला मंडळांनी या स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धा यशस्वी करण्याची संपूर्ण तयारी केली असल्याचे दिसून येत आहे। एकापेक्षा एक असे कलाविष्कार या उपक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत, त्यामुळे हा सोहळा दिमागदार ठरतो आहे। शीतल बघायला वाटतं विजू, एक ऐकशील? मी तुझ्या समोर नसेल ना, तेव्हा हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यातही नसेल। म्हणजे या मंगळसूत्राची सवय लावून घेऊ नकोस राणी। रखत्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही। सुकलेल्या भाकरीला पाण्यासंग खाऊ गड्या, पाऊल थकलं नाही। झालो बरबाद जरी बसला घाव उरी, गलेची आग सार जाळून पुलवामा में बड़ा आतंकवादी हमला हुआ है। इस वक्त की बड़ी खबर जम्मू कश्मीर के पुलवामा में हुआ है। पुकारे पापा तुम कहाँ चले गए।
मानवतेच्या दृष्टिकोनातून पॅलेस्टाईनला भारताची मदत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅलेस्टाईन प्रशासनाचे अध्यक्ष मोहम्मद अब्बास यांच्याबरोबर गुरुवारी दूरध्वनीवरून संवाद साधला. यावेळी गाझातील अल अहली रुग्णालयावरील हल्ल्यात झालेल्या मृत्यूबाबत मोदी यांनी दुःख व्यक्त केले. पॅलेस्टिनी नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीने आश्वासन देतानाच इस्रायल पॅलेस्टाईन मुद्द्यावरील आपली दीर्घकालीन भूमिका कायम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले असले तरी दहशतवाद आणि हिंसेबाबत चिंता व्यक्त केली आहे. हमासने इस्रायलवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेन्यामिन नेतान्याहू यांच्याशी चर्चा करून युद्धाला पाठिंबा देऊ केला होता. त्यानंतर आता गाझातील रुग्णालयात झालेल्या स्फोटानंतर 2 दिवसांनी त्यांनी प्रथमच अब्बास यांच्याशी संवाद साधला. दहशतवाद, हिंसाचार आणि पश्चिम आशियातील ढासळती सुरक्षा व्यवस्था यावर यावेळी मोदी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. मानवतेच्या दृष्टिकोनातून पॅलेस्टिनी नागरिकांना दिली जाणारी मदत यापुढेही सुरू राहील अशी ग्वाही त्यांनी अब्बास यांना दिली. लाचखोर शिक्षणाधिकारी नलतवाड लोकायुक्तांच्या जाळ्यात. शाळेची मान्यता नूतनीकरण करून देण्यासाठी 40,000ची लाच स्वीकारताना बेळगावचे शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड हे लोकायुक्तांच्या जाळ्यात अडकले. तुरमोरी, तालुका कित्तूर, जिल्हा बेळगाव येथील विश्वविद्या चेतन हायर प्रायमरी स्कूल या शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन आर कोरी यांच्या तक्रारीवरून लोकायुक्त पोलिसांनी ही कारवाई केली. विश्वविद्या चेतन हायर प्रायमरी स्कूल या शाळेच्या वतीने नूतनीकरणाचे काम प्रलंबित होते. हे काम करून देण्याच्या बदल्यात जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड यांनी शाळा मुख्याध्यापकांकडे 40,000 रुपयांची मागणी केली होती. याबद्दल तक्रार नोंदवण्यात आली होती. सदर तक्रारीची तात्काळ दखल घेत लोकायुक्त पोलिसांनी सापळा रचून जिल्हा शिक्षणाधिकारी नलतवाड यांना 40,000 रुपयांची लाच घेताना आज शुक्रवारी रंगेहात पकडले. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून लोकायुक्त तपास अधिकारी पोलीस निरीक्षक उस्मान आवटी यांच्या नेतृत्वाखाली अधिक तपास सुरू आहे. वडगाव भागात दुर्गामाता दौडीने उत्साहात संचारला. नवरात्र उत्सवात होणाऱ्या श्री दुर्गामाता दौडीच्या झंझावाताने अवघ्या शहरात चैतन्य निर्माण केले आहे. 6व्या दिवशी दुर्गामाता दौडीची सुरुवात बसवेश्वर चौक खासबाग येथील दुर्गादेवी मंदिरात देवी दुर्गामातेच्या आरतीने झाली. त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले रुद्र केसरी मठाचे श्री हरी गुरु महाराज यांच्या हस्ते ध्वज चढवून प्रेरणामंत्र म्हणून दौडला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ही दौड भारतनगर, खासबाग, वडगावमधील अनेक गल्ल्यांमधून फिरून जुने बेळगाव, नाझर कॅम्प, आनंदनगर, संभाजीनगर अशा मार्गावरून शेवटी मंगाई मंदिर ते सांगता करण्यात आली. यावेळी श्री मंगाई देवीची आरती करून हजारो धारकऱ्यांनी ध्येयमंत्र म्हणून प्रमुख पाहुणे डॉक्टर गिरीश सोनवळकर यांच्या हस्ते ध्वज उतरवण्यात आला. मनपाची उद्याची बैठक वादळी ठरण्याची चिन्हे. महापालिकेची महत्त्वाची बैठक शनिवार दिनांक 21 रोजी होणार आहे. या बैठकीत प्रामुख्याने महापालिकेला आलेल्या बरखास्ती संदर्भात कारणे दाखवा नोटीसीवर चर्चा असली तरी सत्ताधारी गटाच्या वतीने आमदार अभय पाटील रणांगणात उतरणार आहेत. महापालिकेने आपल्यावर आरोप करणाऱ्यांना बैठकीत उपडे पाडू असा इशारा दिल्यामुळे या बैठकीत राजकीय धुरळा उडणार आहे. महापालिकेने सभागृहात घरपट्टी वाढ करण्याचा निर्णय घेऊनही नगर प्रशासन संचालयाने महापौर शोभा सोमनाच्यानं घरपट्टी वाढ केली नाही असा ठपका ठेवत महापालिका का बरखास्त करू नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यानंतर महापालिकेत अनेक घडामोडी घडल्या आहेत. भाजप विरुद्ध विरोधी गट आणि अधिकारी असे चित्र दिसत आहे. 2 दिवसांपूर्वी आमदार अभय पाटील यांनी अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुले झाले आहेत असा आरोप केला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक वादळी ठेवण्याची चिन्हे दिसून येत आहेत. महानगरपालिकेची मराठी फलकावर वक्रदृष्टी. धर्मवीर संभाजी महाराज चौकात महानगरपालिकेने अचानकपणे व्यावसायिक आस्थापनावरील मराठी फलक तसेच सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ, गणेशोत्सव मंडळाचे फलक हटवण्याची मोहीम सुरू केली. सदर बातमी करताच युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी धाव घेऊन महानगरपालिकेची मोहीम आडवली. उपस्थित महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर मोहीम राबवून कायद्याचे उल्लंघन का करत विचारणा करीत अधिकाऱ्यांना घेराव घातला. प्रकरण अंगाशी येत असल्याचे ओळखून मोहीम गुंडाळून काढता पाय घेतला. महानगरपालिकेने अशी मोहीम पुन्हा सुरू केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी नगरसेवक शिवाजी मंडोळकर, युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, शुभम शेळके, आनंद चौगुले, प्रथमेश शिंदे, विशाल गवळी आदी उपस्थित होते. कणबर्गीत भूखंडासाठी फेब्रुवारीत अर्ज करण्याची सुविधा. बहुप्रतीक्षित कणबर्गी निवासी योजना क्रमांक 61ला चालना मिळाली आहे. बुडाने निविदा प्रक्रिया राबवली असून पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात या योजनेत भूखंड मिळवण्यासाठी लोकांना अर्ज करता येऊ शकतो अशी माहिती उपलब्ध झाली आहे. कणबर्गी योजनेत बहुमजली संकुलासाठी गेल्या आठवड्यात बुडाने निविदा मागवल्या आहेत. तर 3 दिवसांपूर्वी या योजनेच्या कामासाठी 86 कोटी रुपयांची वेगळी निविदा मागवली आहे. येत्या 2 वर्षात ही योजना पूर्ण करण्याची तयारी बुडाने सुरू केली आहे. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात या योजनेत लोकांना भूखंड खरेदी करू शकतात. त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या निर्णयाची कर्नाटकला पोटदुखी. बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिकांना महाराष्ट्र सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून वैद्यकीय सेवा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कर्नाटक सरकारला पोटदुखी सुरू झाली आहे. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय करून घेणार
याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी दिली. उपमुख्यमंत्री शिवकुमार बुधवारपासून बेळगाव दौऱ्यावर होते. गुरुवारी सकाळी ते बंगळूरला रवाना झाले. त्यावेळी ते पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी महाराष्ट्राच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाबाबत सरकार गांभीर्याने विचार करत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून आम्ही स्पष्ट निर्णय घेणार आहे, असे त्यांनी सांगितले. आदिशक्ती महिला मंडळातर्फे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न. डॉक्टर देवेगौडा यांच्या श्री ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटर आणि आदिशक्ती महिला मंडळ मुजावर गल्ली यांच्या वतीने गल्लीतील नागरिकांसाठी गुरुवार दिनांक 19 रोजी आयोजित करण्यात आले. या आरोग्य शिबिरातून नागरिकांसाठी मोफत हेल्थ कार्ड करण्यात आले, तसेच मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर तसेच सहाय्यक मंडळींना तुळशीचे रोपटे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रोशनी हुंद्रे यांनी आरोग्य शिबिराबद्दल नागरिकांना माहिती दिली. 100हून अधिक लोकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. या कार्यक्रमावेळी आदिशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा लीना पाटील, सेक्रेटरी वंदना बाळेकुंद्री, खजिनदार शालन हुंद्रे तसेच मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या. अतिवाड येथे शेतकऱ्यांचे अभिनव पद्धतीने आंदोलन. अतिवाड येथे बंधाऱ्याखाली गेलेल्या सुपीक जमिनीच्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी अभिनव पद्धतीने आंदोलन छेडले. बंधाऱ्याच्या भागातून वाहणाऱ्या पाण्यात उभे राहून कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला. शेतकरी नेते प्रकाश नाईक यांच्यासह बेळगाव तालुका एपीएमसी संचालक विनय विलास कदम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी अतिवाड बेकिनकेरे परिसरातील शेतकरी, मराठा संघटनेचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, बेकिनकेरे पंचायत अध्यक्ष छबुबाई कांबळे, उपाध्यक्ष सावंत, ग्रामपंचायत सदस्य गंगूबाई गावडे, भरमा वडकेरी, मल्लापा पाटील, पुंडलिक सावंत, गावडू पाटील, आनंद पाटील आदी उपस्थित होते. या बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा स्मार्ट न्यूज. खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात. चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशियाँ लेके साथ, खुशियाँ लेके साथ. शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम. खुशियाँ लाए आराधना. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. करूयात पुढील बातमीकडे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने दुरुस्ती काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारपर्यंत शहरातील काही भागात पाणी पुरवठ्यात व्यत्यय निर्माण होणार आहे, असे L&T कंपनीने पत्रकाद्वारे कळवले आहे. नवीन जलवाहिनी घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा आणि सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मनपा 138 सफाई कामगारांचा वेतन मिळणार. महापालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या 138 कामगारांचे थकीत वेतन देण्याचा प्रस्ताव नगर प्रशासन खात्याने मंजूर केला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी ठेकेदारांसमोरील चिंता मिटली आहे. या कामगारांचे 3 महिन्याचे थकीत वेतन देण्यात येणार आहे. महापालिकेच्या स्वच्छता ठेकेदारांकडे काम करणाऱ्या 138 कामगारांना वेतन मिळाले नव्हते. त्यातच त्यांची नियुक्ती बेकायदा ठरवण्यात आली होती. त्यानंतर कामगारांनी धरणे आंदोलन केले. या 138 कामगारांना वेतन देण्यात यावे असा प्रस्ताव पाठवून देण्यात आला होता. त्यानुसार त्यांचे वेतन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वेदांत फाउंडेशनतर्फे गरजूंना साहित्याचे वाटप. वेदांत फाउंडेशन संस्थेच्या वतीने खानापूर तालुक्यातील कमतगेजवळील भटवाडा येथे गरजूंना आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी संस्थेच्या या कार्याबद्दल शहर गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील नागराज कोलकार यांनी गौरवोद्गार काढले. दसरा झाला हसरा या उपक्रमांतर्गत खानापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात जंगलात बसलेल्या कामतगे भटवाडा गावातील लोकांना उत्तम दर्जाचे ब्लँकेट व मिठाई तसेच चिक्कीचे वाटप करण्यात आले. 100 ग्राम न्यायालय स्थापन करण्याची योजना. न्यायदानाची प्रक्रिया सुलभ आणि गतीने व्हावी यासाठी राज्य सरकारने 100 ग्राम न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच तृतीयपंथीयांना गृहलक्ष्मी योजनेचा विस्तार, ग्रामीण वैद्यकीय सेवा सक्तीच्या नियमात दुरुस्ती आणि निर्णय गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले. कायदा मंत्री H.K. पाटील यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, पहिल्या टप्प्यात 100 ग्राम न्यायालय सुरू करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारने 2008 मध्ये याबाबतचा कायदा जारी केला होता. त्याची कार्यवाही होणार असल्याचे त्यांनी सांगितले. दीपा तबलावादन विद्यालयातर्फे बक्षीस वितरण समारंभ संपन्न. कंगराळे खुर्द येथील दीपा तबलावादन विद्यालय व स्वरानंद संगीत कला मंचच्या वतीने आयोजित ऑनलाईन गायन स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या समारंभावेळी प्राध्यापक R.K. ओवळकर यांनी मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. तातोबा धामणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या
तातोबा धामणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बक्षीस समारंभाच्या निमित्ताने प्रथम श्री माऊली व श्री विठ्ठल रखुमाईचे पूजन, प्रमुख अतिथी कृष्णा सुतार, गावडू पाटील, मोतीराम मोहिते, प्रकाश सुतार, महेश मेलगे, अश्विनी चव्हाण, लक्ष्मी बेडेकर, नूतन पाटील यांनी केले. सर्व मान्यवरांचे संस्था अध्यक्ष विनायक मुदगेकर यांनी पुष्प देऊन सर्वांचे स्वागत केले. शंकर मुदगेकर यांनी आभार मानले. पावनी आईर संघ हिचे पुणे येथील स्पर्धेत अभिनंदनीय यश. इंदिरा कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स पुणे व ताल परिक्रमा या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील सुगम गायन आणि सिनेसंगीत स्पर्धेत पावनी आईर संघ हिला प्रथम क्रमांक मिळाला आहे. दोन्ही विभागातील 2 करंडक आणि रोख रक्कम असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. पावनीला अकॅडमी ऑफ म्युझिकच्या संचालिका सौ रोहिणी कुलकर्णी यांचे मार्गदर्शन मिळत आहे. स्वरमल्हार फाउंडेशनतर्फे विजयादशमी निमित्त संगीत कार्यक्रम. स्वरमल्हार फाउंडेशनतर्फे मंगळवार दिनांक 24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता शास्त्रीय गायन वादन बैठकीचे आयोजन अकॅडमी ऑफ म्युझिकच्या सभागृहात बुधवारपेठ टिळकवाड येथे करण्यात आले आहे. या बैठकीच्या पहिल्या सत्रात त्रिगुण पुजारी इचलकरंजी यांचे समाधिनी वादन आणि दुसऱ्या सत्रात डॉक्टर शिल्पा डुबळे परब गोवा यांचे शास्त्रीय गायन होईल. सदर कार्यक्रम सर्व रसिकांना खुला असल्याचे कळवण्यात आले आहे. महेश फाउंडेशनतर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. अडचणी या जीवनाचा भाग आहेत. अडचणीमुळे खचून न जाता ताकदीने उभे राहा. त्यामुळे अपयशावर नक्कीच मात करता येईल असा विश्वास माळमारुती पोलीस ठाण्याचे निरीक्षक JM कालीमिर्ची यांनी कणबर्गी येथील महेश फाउंडेशन वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना केले. कणबर्गी येथे महेश फाउंडेशनतर्फे आर्थिक दुर्बल वंचित मुलांसाठी शाळा चालवली जाते. शाळेतील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महेश फाउंडेशनचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक महेश जाधव यांनी कालीमिर्ची यांचे स्वागत व परिचय करून दिला. फातोर्डा येथे आर्थिक देवाणघेवाणीतून गोळीबार. एकीकडे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाकरिता खास येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी फातोर्डा नगरी सज्ज होत आहे. अशावेळी गुरुवारी रात्री उशिरा फास्ट फूडच्या आर्थिक देवाणघेवाणीवरून पिस्तुलाने गोळीबार करण्याची घटना फातोर्डा परिसरात घडली. व्यावसायिक वादातून तब्बल 2 वेळा मुसिफुल्ला खान यांच्यावर गोळीबार करण्यात आला, पण सुदैवाने या गोळीबारात कोणी जखमी झाले नाही. रात्री 11 ते 11:30 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे. ऐन राष्ट्रीय स्पर्धेच्या काळात ही घटना घडल्यामुळे पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली आहे. विष्णू लक्ष्मण सरोळकर यांचे निधन. सरस्वतीनगर येथील ज्येष्ठ नागरिक विष्णू लक्ष्मण सरोळकर वय वर्ष 75 यांचे गुरुवार दिनांक 19 रोजी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, 3 मुली, 1 चिरंजीव, भाऊ बहीण असा मोठा परिवार आहे. वानखेडे स्टेडियमवर सचिनचा 22 फूट उंच पुतळा. स्ट्रेट ड्राईव्ह म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची खासियत. अचूक स्ट्रेट ड्राईव्हचे धडे देण्यासाठी नवोदित क्रिकेटपटूंना सचिनच्या फलंदाजीचे चित्रीकरण दाखवले जातात. याच रोमहर्षक फटाक्याच्या शैलीमध्ये असलेल्या सचिनच्या 22 फूट उंच पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ब्रॉन्झच्या वानखेडे स्टेडियमवर 1 नोव्हेंबरला होणार आहे. गुरुवारी संध्याकाळी मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अमोल काळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना याबाबत माहिती दिली. खेळाडूंनो संधीचे सोने करा. प्रमोद सावंत. गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा. ताळगाव येथील डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियमवर 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला आज गुरुवारपासून बॅडमिंटन खेळाने सुरुवात झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने या स्पर्धेला सुरुवात झाली. त्यांच्यासोबत क्रीडामंत्री गोविंद गावडे, आमदार जेनिफर मोन्सेरात, आमदार कृष्णा साळकर, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सदस्य अमिताभ शर्मा, क्रीडा सचिव स्वेतिका सच्चन आदी पदाधिकारी उपस्थित होते. राज्यात क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाचे स्वप्न अखेर खरे झाले. गेल्या कित्येक वर्षांपासून या स्पर्धेच्या आयोजनासाठी आम्ही तयारी करत होतो. अखेर तो दिवस उजाडला आहे. आता 26 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्पर्धेचं अधिकृत उद्घाटन होणार आहे, असे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी यावेळी सांगितले. बेडकेहाळमध्ये 24 पासून आंतरराज्य कबड्डी स्पर्धा. येथील दसरा महोत्सवानिमित्त बेडकेहाळ शमनेवाडी कबड्डी कमिटीतर्फे लट्टे शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयाच्या मैदानावर 24 व 25 अखेर आंतरराज्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती कमिटीने दिली. शांतीनगर सर्कल परिसरात कबड्डी कार्यालयाचे उद्घाटन बाबासाहेब खोत, माजी जिल्हा पंचायत सदस्य सुदर्शन खोत, इंद्रजित पाटील यांच्या हस्ते झाले. अशोक आर्गे, तात्यासाहेब खोत यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. यावेळी सुनील नारे, सुरेश खोत, संजय पाटील, किरण पांगिरे, तात्यासाहेब चौगुले, विपुल चौगुले, अब्दुल वहाब जुनेदी पटेल, सचिन खोत, चंद्रकांत मुंदळे उपस्थित होते. अनिल गोसावी यांनी स्वागत केले. वैष्णवी इटनाळची राष्ट्रीय हॉकीसाठी निवड. टिळकवाड येथील जीजी चिटणीस शाळेची हॉकीपटू वैष्णवी इटनाळ हिची
स्कूल गेम्स ऑफ फेडरेशनच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी कर्नाटक राज्य संघात निवड झाली. कोडगू येथील सरकारी शाळेच्या मैदानावर झालेल्या 14 वर्षाखालील स्पर्धेत बेळगाव विभागाने विजेतेपद पटकावले. या संघात वैष्णवी हिने सर्वोत्तम कामगिरी केली. तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. क्रीडा शिक्षक जयसिंग धनाजी, मुख्याध्यापिका नवीना शेट्टीगार व संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रहास अणवेकर यांचे मार्गदर्शन लाभले. याबरोबरच स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपले. धन्यवाद.